या ठिकाणी वार्ड क्रमांक 6 मध्ये चर्मकार मशानभूमी येथे प्युअर ब्लॉक बसवण्याचं कामाचं उद्घाटन आज खेळकर साहेब आणि गौरीशंकरांना मेंदगुले आणि विश्वनाथ हिरेमठ यांच्या हातून करण्यात आलं आणि हे निधी पूर्णपणे आमदार सुभाष बापू देशमुख यांचे असून एकूण आज 10 लाखाच्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर मंद्रुप या ठिकाणी दलित वस्तीसाठी 5-10 वर्षामध्ये बापूसाहेबांनी 2.5 कोटी रुपयाची निधी दिलेला आहे। मंद्रुप या ठिकाणी दलित वस्तीला वांगीसारख्या गावामध्ये 2 कोटीची निधी दिली आणि फक्त आमच्या मंद्रुप या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला 2 कोटीची निधी दिलेली आहेत। त्यामुळे सर्वप्रथम मागासवर्गीय समाजातर्फे आमदार सुभाष बापू देशमुख यांचं मनापासून आभार मानतो आणि हे निधी आमदारचे असून बाकीच्यांनी कुठल्या गोष्टीचं श्रेय घेऊ नये। हे निधी आमदारचे आहे आणि बाकीचे लोक छत्री आणि लाडूची निधी म्हणून प्रसिद्ध करत आहेत गावात। हे पूर्णपणे चुकीचं आहे। छत्री आणि लाडूचा ह्याच्यामध्ये काही सुद्धा संबंध नाही। त्या माणसाला माहीत सुद्धा नाही चर्मकार मशानभूमी कुठं आहे आणि त्या छत्री आणि लाडूचा पुढारी ह्या ठिकाणी वट्टा चिटुंग्या ह्या ठिकाणी वट्टा आहे। मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना पाण्याची सोय केलो होतो, तर हे टाकी चोरून चालू ग्रामपंचायत सदस्य यांनी हितली टाकी चोरून स्वतःच्या घरी नेऊन ठेवलेला आहे आणि हे सर्व ग्रामपंचायतला आमचा रमेश प्रकाश वाघमारे यांनी तक्रार पण दिलेला आहे, तरी सुद्धा ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही। त्यामुळे ग्रामपंचायत यांनी लक्ष घालून इथल्या लोकांसाठी व्यवस्थितपणे पाण्याची सोय करून द्यावी हे विनंती। आज मंद्रुप येथे माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती सुधारणेअंतर्गत चर्मकार समाज स्मशानभूमी येथे पेविंग ब्लॉकचं उद्घाटन आता आमचे ज्येष्ठ नेते शिवराम काका हेळकर यांच्या हस्ते संपन्न झालं। मंद्रुपमध्ये विकास करत असताना सगळ्या घटकांना आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब यांनी केलेले आहे आणि सगळ्यांना निधी पोहोचवण्याचं काम सुद्धा आपले कार्यकर्ते सगळे करत आहेत। भविष्यामध्ये हा पेविंग ब्लॉकाचा उपयोग आपल्या समाजाला होईल म्हणून मी आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेबांचं मी मंद्रुप ग्रामस्थांच्या वतीनं आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।